तू मेरे दिल के चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए। जान जहाँ शर्मा गए, अभी तो ये पहली मंजिल है, तुम तो कब से घबरा गए। मेरा क्या होगा सोचो तो जरा। मी अनिकेत जोशी सरांना 4 वर्षापासून खूप छान पद्धतीने ओळखतो। तर आम्ही सुरुवातीपासून एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन चाललेलो आहे कंपनीच्या बाबत। आणि जे सरांची मेहनत आहे ती आज खरंच मी स्वतः डोळ्याने बघतोय। कारण इतके दिवस झाले, मागच्या वेळेस पण सरांनी मला इन्व्हाइट केलं होतं पण मला येता नाही आलं। माझी वाईफ आबोली आली होती, आई आली होती माझी, त्यांनी खूप तारीफ केली होती सरांची, मॅडमची। तर त्याच्यामुळे मी म्हटलं यावेळेस आपण थोडा तरी वेळ देऊन नक्की आपण व्हिजिट करूया, सरांचं एकदा पूर्ण विश्व बघूया। तर सरांचे आणि मॅडमचे स्पेशली खूप आभार की आपण एवढ्या सगळ्या फॅमिलीजला रोजगार दिलाय, एवढ्या सगळ्या फॅमिलीजची आज तुम्ही काहीतरी फायनान्शियली हेल्प करताय, जी सगळ्यात मोठी सरांची अचिव्हमेंट आहे। आणि सरांचा मला तरी वाटतं की स्ट्रगल पिरियड आता संपत आलेला आहे आणि आता याच्या पुढे फक्त उत्तुंग भरारी घेणार आहेत सर मॅडम दोघं मिळून। आणि याच्यासाठी सरांना खूप शुभेच्छा। आणि पूर्ण सर्व शीटमेट फॅमिलीचं एकच माझी विनंती असेल की जसं तुम्ही इतक्या दिवस सरांना साथ दिलेली आहे, मॅडमला साथ दिलेली आहे, त्या पद्धतीनेच तुम्ही साथ देत राहा, आपली कंपनी नक्कीच मोठी होणार। धन्यवाद। तर सांगायचं तर अबोली जास्त सांगू शकतील, बट मी फक्त कॉर्पोरेट पद्धतीने सांगतो की त्यांची इतकी मदत शिपमेंट व्हेंचर्सला झालेली आहे की शिपमेंट व्हेंचरचा स्ट्रगल त्यांनी संपूर्ण बघितलेला आहे। फर्स्ट इयरला शिपमेंट व्हेंचर्सची जेव्हा स्थापना झाली त्याच्यानंतर पहिलं वर्षाचं आमचं बिझनेस समजण्यात आणि बाकीच्या गोष्टी करण्यात झालं होतं। सेकंड इयरला कोविड नावाचा एक महाभयंकर प्राणी मार्केटमध्ये आला होता आणि कंपनी अशा स्टेजला पोहोचली होती तिथं कंपनीचं जीएसटी अकाउंट पूर्णपणे ब्लॉक होणार होतं। सो ही इज अ पर्सन की त्यांनी आम्हाला खूप जास्त हेल्प केलेली आहे आणि वी नेव्हर फॉरगेट की अशा पद्धतीची हेल्प त्यांनी आम्हाला केलेली आहे। आम्ही नेहमी ह्या व्यक्तीचा ऋणी राहू आणि आमच्या कायमस्वरूपी ती गोष्ट लक्षात राहील। आजही बिझनेसला खूप आणि सर्वात जास्त सपोर्ट जर कोणाचा असेल तर तो त्यांचा आहे आणि मी त्यांना विनंती करतो की हा सपोर्ट असाच आमच्या सोबत राहावा। थँक्यू सो मच तुम्ही आलात आणि वेळ दिला। आपण पुढे जाऊया, परत एकदा फोर्सफुल जलवा जाओगे 4 गिन के ही पाओगे। सो आपण पुढे जाऊया। मी कंपनीच्या डायरेक्टर शीतल पाटील यांना स्टेजवरती इन्व्हाइट करतो की त्यांनी शिपमेंट व्हेंचर्सची जर्नी याविषयी 2 शब्द तुम्हाला सांगावं। शीतल पाटील। एकदा परत माझी ओळख करून देते। माझं नाव शीतल पाटील जोशी।
सगळेजण शीतल पाटील म्हणूनच ओळखतात, पण मी सचिन जोशीची वाईफ पण आहे, त्याच्यामुळे शीतल पाटील जोशी. आता सचिन सरांनी जसं सांगितलं की फोर्स्क्वेअर जन्मा, त्याच्यानंतर 2 कंपन्यांविषयी मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. एक तर शिपमेक वेंचर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि दुसरी म्हणजे फेथ रिसर्च सर्व्हिसेस. तसं पाहिलं तर सगळ्यात पहिले आम्ही फेथ रिसर्च सर्व्हिसेस बद्दलच बोललं पाहिजे, कारण ते आमचं सगळ्यात पहिलं गाव आहे. सगळ्यात पहिले सुरू केलेली कंपनी आहे फेथ रिसर्च सर्व्हिसेस, जिची स्थापना आम्ही 2010 मध्ये केली होती. तसं मार्केट रिसर्च ह्या फील्डमध्ये काम करत आम्हाला जवळपास आता 30 वर्ष होती. कंपनीला जरी 6वं वर्ष असलं तरी आम्ही फ्रीलान्सर बेसवर ह्याच फील्डमध्ये गेल्या 30 वर्षांपासून काम करत होतो. आणि ह्याच आज आम्ही जे पण काही आहोत, जे पण आहे, किंवा आज तुम्ही जे पण ज्या गोष्टीने आम्ही जोडले गेले ती हीच फील्ड आहे, ती म्हणजे मार्केट रिसर्च. फेथ रिसर्च सर्व्हिसेस मध्ये आम्ही साधारणतः 2 पद्धतीचं काम करतो. एक म्हणजे ट्रान्सलेशन आणि दुसरं म्हणजे ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सलेशन म्हणजे आता आपण जरी मराठीत बोलतो आहोत किंवा आपण जेव्हा काम करतो तेव्हा मराठीत करतोय, पण ते काम फक्त एकाच भाषेत चालतं का? तर नाही. तर प्रत्येक भारताच्या पूर्ण कोपऱ्यांमध्ये मार्केट रिसर्च चालतं. पॅन लेव्हल इंडियाला काम करतो आपण, त्याच्यामुळे सगळ्या लँग्वेजेस मध्ये काम करतो आपण. मग इंग्लिश मध्ये असलेला क्वेश्चनर हा प्रत्येक रिजनल लँग्वेज मध्ये ट्रान्सलेट केला जातो, त्याला म्हणतात ट्रान्सलेशन. जो काही इंटरव्ह्यू होतो, जो काही डेटा कलेक्शन साठी माहिती गोळा केली जाते, ती प्रत्येक रिजनला त्याच्या लँग्वेज मध्ये केली जाते. मग इंग्लिश मध्ये आलेला जो क्वेश्चनर आहे तो आम्ही पूर्णतः त्या लँग्वेजेस मध्ये त्यांना ट्रान्सलेट करून देतो. हे काम मी खूप स्टार्टिंगला म्हणजे 2010ला जेव्हा फेथ रिसर्च सर्व्हिसेस स्टार्ट झालं होतं तेव्हा मी फक्त ट्रान्सलेशन या फील्ड मध्ये काम करत होती आणि एकटीच काम करत होती. मी एकटीच काम करायची. त्यावेळेस मी फक्त मराठी आणि हिंदीचं ट्रान्सलेशन करायची. अदर लँग्वेजेसचं मला तेवढं नॉलेज नव्हतं, म्हणून फेथ रिसर्च आमची थोडी मागे राहिली, कारण त्यावेळेस आमच्याकडे फक्त 2 लँग्वेजेसचं काम आम्ही करत होतो. आणि दुसरं म्हणजे ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन मध्ये ज्यावेळेस ग्रुप डिस्कशन्स होतात किंवा CITs होतात त्यावेळेस जे काही चर्चा होते ती झालेली चर्चेचं स्क्रिप्टिंग करावं लागतं. स्क्रिप्टिंग म्हणजे आपण जे कोणी बोलतायत, एका वेळेस 7-8 जण बोलतायत, त्याची एक स्क्रिप्ट तयार करावी लागते. त्या स्क्रिप्टिंगला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. तर हे दोन्ही कामं फेथ रिसर्च सर्व्हिसेसच्या मार्फत चालतात. त्यामुळे फेथ रिसर्च सर्व्हिसेस हे नाव तुम्हाला जरी जास्त माहित नसलं तरी ते सगळ्यात पहिलं आमचं काम आहे आणि त्याची स्थापना आम्ही 2010 मध्येच केली होती. आता मी येते शिपमेक वेंचर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडवर. शिपमेक वेंचर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना आता सरांनी सांगितलं तुम्हाला की 14 फेब्रुवारी 2019 झाली, म्हणजे आज आपण त्याचा 6वा वर्धापन दिन साजरा करतो आहे. तर हा 6वा वर्धापन दिन साजरा करत असताना सुरुवातीपासूनच इतके लोक होते का आमच्या बरोबर? तर नाही. खूप कमी लोकांमध्ये, 4 ते 5 लोकांमध्ये आम्ही शिपमेक वेंचर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड स्टार्ट केलं होतं. त्याच्यामध्ये डेटा कलेक्शन, इंटरव्ह्यूज, सर्वे, त्याचबरोबर आता कोविड नंतर म्हणजे हायब्रिड ऑनलाईन पॅनल असा प्रकार हा कोविड नंतर सुरू झालेला आहे, ते पण काम आपण करतो. आणि त्याचबरोबर AQC म्हणजे ऑडिओ क्वालिटी चेक हे पण आपण करतो. तर हायब्रिड ऑनलाईन पॅनल हे काम करणारी शिपमेक वेंचर्स ही महाराष्ट्रातली एकमेव कंपनी आहे जी ह्या फील्डमध्ये काम करते. इनफॅक्ट मी तर म्हणेन की भारतामध्ये मोजून 3-4च कंपन्या अशा असतील ज्या ह्या फील्डमध्ये म्हणजे ऑनलाईन पॅनल ह्या फील्डमध्ये काम करत असतील आणि त्याच्यातली आपली एक कंपनी आहे. आणि याचा मला खूप अभिमान आहे की नवीन गोष्ट सुरू केल्यानंतर तिचा आपल्याला लगेचच फायदा होईल हे आम्हाला माहिती आहे की लगेच कुठली पण गोष्ट फायदा देत नाही.
तुम्ही शीपमेक व्हेंचर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड बद्दल ऐकलंय. यशाची परिभाषा, यशाचे नवीन नवीन शिखर शीपमेक व्हेंचर्सनी चढायला सुरुवात केलेली आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे अवॉर्ड्स शीपमेक व्हेंचर्सला मिळालेले आहे. G24 तास सारख्या ब्रँड्स कडनं त्यांना अवॉर्ड्स मिळालेले आहे. तसेच उद्योजकता पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. बऱ्याच गोष्टींकडनं त्यांना मानांकन मिळालेली आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातली एकमेव कंपनी आहे जी क्वालिटी चेकसाठी आज काम करते. सो परत एकदा शीपमेक व्हेंचर्ससाठी टाळ्या होऊया. आता मी विनंती करतो पूनम आणि पुढील 2 कंपन्यांविषयी थोडीशी माहिती द्यावी. एक्सेलायझर मार्केट रिसर्च आणि क्विक ब्रिज व्हेंचर्स इंडिया LLP. सो मी पुन्हा एकदा विनंती करतो पूनम यांना की त्यांनी स्टेजवरती यावं. आज आपण सर्वजण, तुम्हाला इंग्लिशचा प्रॉब्लेम होते, आपण सर्वजण इथं सेलिब्रेशन करण्यासाठी आलो शीपमेक व्हेंचरचं 6वा वर्धापन दिनासाठी. आणि क्विक ब्रिज व्हेंचर्स ही जी कंपनी, तिचा पहिला वर्धापन दिन आहे आज. आणि त्या कंपनीची मुळात संकल्पना काय आहे किंवा ती कंपनी काय काम करते याची मी थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे. क्विक ब्रिज व्हेंचर्स ही कंपनी आहे ना, शासकीय ज्या योजना असतात ना त्या आपण राबवत असतो. विविध प्रोजेक्ट जे असतात ना सरकारी योजनेचे, ते आपल्या कंपनी थ्रू आपण कॅरी करतो. जसं की आता सध्याचे जे चालू आहेत नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन आणि अण्णासाहेब साठे पाटील जी योजना आहे ती, आणि भरपूर अशा लाडकी बहीण योजना आणि इमारत बांधकाम योजना, भरपूर विविध प्रकारच्या ज्या सरकारी योजनांचा लाभ आहे ना तो आपण लोकांना मिळवून देत असतो आपल्या कंपनी थ्रू. तर क्विक ब्रिज व्हेंचर्स या कंपनीचा आता जस्ट स्टार्टअप आहे आणि आता आपण हळूहळू त्या कंपनीला थोडंसं पुशअप करणार आहे आणि थोडं अजून त्यांची प्रोग्रेस करायला सुरुवात करणार आहे. तर तुमच्या सर्वांच्या या मदतीने हे सगळं शक्य होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळे असे सोबत राहा आणि हे सगळं तुमच्या हार्डवर्कमुळे सक्सेस आहे, बाकी काही नाही. हे सगळं आपल्या सगळ्यांचं टीमवर्क आहे. आणि जी आपली दुसरी कंपनी एक्सेलायझर मार्केट रिसर्च कंपनी, जी आपल्या महाराष्ट्रातील ऑनलाईन पेड सर्वे फर्स्ट टाइम आपली कंपनी आहे. ही पेड ऑनलाईन सर्वे आहे. पेड ऑनलाईन सर्वे म्हणजे काय, आपण जो डाटाबेस कलेक्ट करतो ना तर ते आपण प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन किंवा असं कुठेही जाऊन आपण कलेक्ट करू शकत नाही. आणि भरपूर ठिकाणी शहरांमध्ये असं सोसायट्या झालेल्या आहेत की तिथं डायरेक्टली एंट्री नाही मिळत, की जिथं आपण लोकांचा फीडबॅक कलेक्ट करू शकतो. तर आपण हे असं इझी टू यूज केलेले लोकांसाठी, जेणेकरून जसं आधी गुगल पे नव्हतं, फोन पे नव्हतं आणि ओला उबर सारखे हे ज्या इझी टू हँडल होतात लोकांना, हे अशा फॅसिलिटीज नव्हत्या. पण आता काय झालंय, आपण सहजासहजी हे सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल करू शकतो. जेणेकरून आपल्या गाडी, आपल्याला टॅक्सी पाहिजे असेल तर लगेच येते, आपण ओला बुक केली. आणि गुगल पे नव्हतं, सगळे ट्रान्झॅक्शन आपल्याला कॅश करायला लागायचे. आता असं झालंय की या सगळ्या सोयींनी आपण सहजासहजी आपले सगळे कामं करू शकतो. तू मेरा अभिमान है.